श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तर कांडाचा 5वा सर्ग वाचूया. अगस्त्य पुढे सांगू लागले. त्यानंतर एक दिवस विश्वावसू सारख्या तेजस्वी ग्रामणी नावाच्या गंधर्वानं राक्षस सुकेश धर्मात्मा तसेच वरप्राप्त वैभवानं संपन्न आहे हे जाणून आपल्या देववती नामक कन्येचा त्याच्याशी विवाह करून दिला. ती कन्या प्रतिलक्ष्मी सारखी दिव्य रूप आणि यौवनानं सुशोभित होती. तसंच तिन्ही लोकात विख्यात होती. धर्मात्मा ग्रामणीनं राक्षसांच्या मूर्तिमंत राजलक्ष्मी सारख्या त्या देववतीचा हात सुकेशाच्या हाती दिला. वरदानात मिळालेल्या ऐश्वर्यानं संपन्न असलेल्या प्रियतम पतीचा लाभ झाल्यानं देववती मोठी संतुष्ट झाली. जणू एखाद्या निर्धनाला धनराशी मिळावी तशीच तिची अवस्था झाली. ज्याप्रमाणे अंजन नामक दिग्गजापासून उत्पन्न झालेला एखादा महान गज एखाद्या हत्तीणी समवेत शोभावा तसा तो राक्षस गंधर्व कन्या देववतीसह अधिकच शोभायमान झाला. रघुनंदना, त्यानंतर योग्य काळी सुकेशानं देववतीच्या गर्भातून 3 पुत्र उत्पन्न केले. ते 3 अग्नीसारखे तेजस्वी पुत्र होते. त्यांची नावं होती माल्यवान, सुमाली आणि माली. माली बलवानांच्यात श्रेष्ठ होता. ते तिघेही त्रिनेत्रधारी महादेवांसारखे शक्तिशाली होते. या 3 राक्षस पुत्रांना पाहून राक्षसराज सुकेश मोठा प्रसन्न झाला. ते तिन्ही लोकांसारखे सुस्थिर, 3 अग्नींसारखे तेजस्वी, 3 मंत्रांसारखे उग्र तसेच 3 रोगांसारखे अत्यंत भयंकर होते. सुकेशाने ते तिन्ही पुत्र त्रिविध अग्नीप्रमाणे तेजस्वी होते. ते तिथं ज्याप्रमाणे उपेक्षावश औषध न दिल्यामुळं रोग वाढतात त्याप्रमाणे वाढू लागले. त्यांना जेव्हा हे माहीत झाले की त्यांच्या पित्याला तपोबलामुळं वरदान तसेच ऐश्वर्याची प्राप्ती झाली आहे, तेव्हा ते तिन्ही बंधू तपस्येचा निश्चय करून मेरू पर्वतावर गेले. नृपश्रेष्ठा, ते राक्षस तिथं भयंकर नियमांचा स्वीकार करून घोर तपस्या करू लागले. त्यांची ती तपस साधना सर्व प्राण्यांना भयभीत करणारी होती. सत्य, सरळपणा तसेच शम, दम आदींनी युक्त तपाच्या द्वारे जे भूतलावर दुर्लभ आहे त्याच्यासाठी ते देव, असुर आणि मनुष्यांसह तिन्ही लोकांना संतप्त करू लागले. तेव्हा 4 मुख असलेले भगवान ब्रह्मदेव एका श्रेष्ठ विमानावर बसून तिथे आले आणि सुकेशाच्या पुत्रांना हाक मारून म्हणाले, मी तुम्हाला वर देण्यासाठी आलो आहे. इंद्रादी देवांनी घेरलेल्या वरदात्या ब्रह्मदेवांना आलेले पाहून ते सर्वजण वृक्षांप्रमाणे कापत हात जोडून म्हणाले, देवा, जर आपण आमच्या तपावर संतुष्ट होऊन आम्हाला वर देऊ इच्छित असाल तर अशी कृपा करा की जिच्यामुळं आम्हाला कुणी पराभूत करू शकणार नाही. आम्हाला शत्रूचा वध करण्याचं सामर्थ्य लाभावं. आम्ही चिरंजीवी तसेच प्रभावशाली होऊ इच्छितो. त्याचबरोबर आमच्यातलं परस्पर प्रेम टिकून राहावं. हे ऐकून ब्रह्मदेव म्हणाले, ठीक, तर असंच होईल. सुकेशाच्या पुत्रांना असे म्हणून ब्राह्मण वत्सल ब्रह्मदेव ब्रह्मलोकाकडे निघून गेले. श्रीरामा, वरलाभ झाल्यामुळं ते सारे राक्षस अत्यंत निर्भय होऊन देवांना आणि असुरांनाही त्रस्त करू लागले. त्यांचा छळात सापडलेल्या देवांना, ऋषी समुदायांना आणि चारणांना नरकात पडलेल्या माणसाप्रमाणे कुणीही त्राता उरला नव्हता. रघुवंश शिरोमणी एके दिवशी शिल्पकर्माच्या ज्ञानामध्ये श्रेष्ठ असलेल्या अविनाशी विश्वकर्म्याकडे जाऊन ते राक्षस हर्षानं आणि उत्साहानं म्हणाले,
महामते जे ओज, बल आणि तेजानं संपन्न असल्यामुळं महान आहेत, त्या देवांसाठी तुम्हीच तुमच्या शक्तीनं मनोवांछित भावनांची निर्मिती करू शकता. मग आमच्यासाठी तुम्ही हिमालय, मेरू अथवा मंदार पर्वतावर जाऊन भगवान शंकरांच्या दिव्य भवनाप्रमाणे एका विशाल निवासस्थानाची निर्मिती करावी. ते ऐकून महाबाहू विश्वकर्म्यानं त्या राक्षसांना एका अशा निवासस्थानाचा पत्ता सांगितला की जो इंद्राच्या अमरावतीलाही लाजविणारा होता. विश्वकर्मा म्हणाला, राक्षसपतींनो, दक्षिण समुद्राच्या तटावर त्रिकूट नावाचा एक पर्वत आहे आणि दुसरा सुवेल नावानं विख्यात असा एक शैल पर्वत आहे. त्या त्रिकूट पर्वताच्या मधल्या शिखरावर मी लंका नगरीची निर्मिती केली आहे. ते शिखर हिरवं असल्यामुळं मेघासारखं निळं दिसतं. तसंच ज्याच्या चारी बाजूंकडे आश्रय टाकीनं छेदून टाकले आहेत, त्यामुळेच जिथं पोहोचणं पक्ष्यांनाही अवघड झालं आहे, तिथं मी इंद्राच्या आज्ञेनं लंका नगरी निर्मिली आहे. ती 30 योजन रुंद आणि 100 योजन लांब आहे. तिच्या चारी बाजूंना सोन्याची तटबंदी आहे आणि त्या तटांना सोन्याची महाद्वारं लावली आहेत. दुर्धर्ष राक्षस शिरोमणींनो, ज्याप्रमाणे इंद्रादी देव अमरावतीपुरीच्या आश्रयानं राहतात, त्याच प्रकारे तुम्हीही त्या लंकापुरीत जाऊन निवास करा. शत्रुसूदन वीरांनो, लंकेच्या दुर्गाचा आश्रय घेऊन खूपशा राक्षसांसह जेव्हा तुम्ही निवास कराल, त्यावेळी शत्रूंना तुमच्यावर विजय मिळवणं अत्यंत कठीण होईल. विश्वकर्म्याचं हे म्हणणं ऐकून ते श्रेष्ठ राक्षस हजारो अनुचरांसह त्या पुरीत जाऊन राहू लागले. तिची खाई आणि तटबंदी मोठी मजबूत घडविलेली होती. सोन्याची शेकडो मंदिरे त्या नगरीची शोभा वाढवित होती. त्या लंकापुरीत पोहोचून ते निशाचर मोठ्या हर्षानं तिथं राहू लागले. रघुकुलनंदन श्रीरामा, त्याच काळात नर्मदा नावाची एक गंधर्वी होती. तिला 3 कन्या होत्या. त्या री, श्री आणि कीर्तीप्रमाणे शोभा संपन्न होत्या. त्यांची माता जरी राक्षसी नव्हती, तरी तिनं आपल्या रुचीला अनुसरून सुकेशाच्या त्या 3 राक्षस जातीय पुत्रांची आपल्या कन्यांचा ज्येष्ठ आदी वयांना अनुसरून विवाह करून दिला. त्या कन्या मोठ्या प्रसन्न होत्या. त्यांची मुख पूर्णचंद्राप्रमाणे मनोहर होती. माता नर्मदेनं उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात त्या 3 महाभाग्यवती गंधर्व कन्यांना त्या 3 राक्षस राजांच्या हाती दिलं. श्रीरामा, ज्याप्रमाणे देव अप्सरांसह क्रीडा करतात, त्याचप्रमाणे सुकेशाचे पुत्र विवाहानंतर आपल्या पत्नींसह लौकिक सुखाचा भोग घेऊ लागले. त्यांच्यापैकी माल्यवानाच्या भार्येचे नाव सुंदरी होते. ती आपल्या नावाला अनुरूप अशी परमसुंदरी होती. माल्यवानानं तिच्या गर्भातून ज्या संतानांना जन्म दिला, त्यांची नावे सांगतो, ती ऐका. वज्रमुष्टी, विरूपाक्ष, राक्षस दुर्मुख, सप्तघ्न, यज्ञकोप, मत्त आणि उन्मत्त हे ते 7 पुत्र होत. श्रीरामा, त्यांच्या व्यतिरिक्त सुंदरीच्या गर्भातून अनला नावाची एक सुंदर कन्या देखील उपजली होती. सुमालीची पत्नी देखील मोठी सुंदरी होती. तिचं मुख पूर्णचंद्राप्रमाणे मनोहर आणि नाव केतुमती होतं. सुमालीला ती प्राणाहूनही अधिक प्रिय होती. महाराज, निशाचर सुमालीनं केतुमतीच्या गर्भातून जी आपत्य उत्पन्न केली, त्यांचा देखील क्रमशः परिचय करून देतो, तो ऐका. प्रहस्त, अकंपन, विकट, कालिका मुख, धूम्राक्ष, दंड, महाबली, सुपार्श्व, सल्हादी,
प्रघस तसेच राक्षस भासकर्ण हे सुमालीचे पुत्र होते आणि राका, पुष्पोत्कटा, कैकसी आणि कुंभीनसी या 4 सुचिस्मिता कन्या होत्या. ही सारी सुमालीची आपत्ये होत. मालीच्या पत्नी गंधर्व कन्या वसुधा होती. ती आपल्या रूप सौंदर्यानं सुशोभित होणारी होती. तिचे नेत्र प्रफुल्ल कमलाप्रमाणे विशाल आणि सुंदर होते. ती श्रेष्ठ यक्षपत्नी सारखी सुंदर होती. प्रभो रघुनंदना, सुमालीच्या छोट्या भावानं मालीनं वसुदेच्या गर्भातून जी संतती उत्पन्न केली होती तिचं मी वर्णन करतो आहे, ते ऐका. अनल, अनिल, हर आणि संपाती हे 4 निशाचर मालीचेच पुत्र होते, जे आता विभीषणाचे मंत्री आहेत. माल्यवान आदी 3 श्रेष्ठ राक्षस आपल्या शेकडो पुत्रांसह तसेच अन्य निशाचरांसह राहून आपल्या बाहुबलाच्या अभिमानानं मत्त होऊन इंद्रादी देवांना, ऋषींना, नागांना तसेच यक्षांना पीडा देऊ लागले. ते वायूप्रमाणे सर्व जगात संचार करणारे होते. युद्धात त्यांना जिंकणं मोठंच अवघड होतं. ते मृत्यूतुल्य तेजस्वी होते. वरदान मिळाल्यामुळं त्यांची घमेंड खूप वाढली होती. म्हणून जे यज्ञादी क्रियांचे सदैव विनाश करणारे काम करीत होते. इथे 5वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 6वा सर्ग वाचूया. आपण श्री वाल्मिकी रामायणाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलो आहोत. रामायण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा, म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.